Sister Nikita has a wonderful testimony. आणि सिस्टर निकितांची अतिशय सुंदर आणि अद्भुत अशी साक्ष आहे. And from her childhood she has been attending the church regularly. अगदी लहानपणापासून ती आपल्या चर्चला रेग्युलर येते. And sister says when she was in 11th and 12th standard, आणि ती म्हणते जेव्हा ती 11वी आणि 12वीत होती, suddenly she had a thought coming to her mind that she should pursue MBA. आणि मग तिच्या मनामध्ये ती म्हणते अचानक असा विचार यायला लागला 11वी 12वी मध्ये असताना की मी MBA करायला पाहिजे. And she had no clue also that it is coming from God or it's her own desires, but she always had a thought in her mind that she should pursue MBA. परंतु तिला हेही कळे ना की त्यावेळेला की हा जो विचार येतोय माझ्या मनामध्ये तो देवबापाकडून येतोय का माझं स्वतःचीच इच्छा आहे तेही समजत नव्हतं, पण तो सातत्याने तिच्या हृदयामध्ये तो विचार येत होता. So trusting on the God, she took admission in MBA. आणि म्हणून प्रभूवर भरोसा ठेवून तिने MBA ला ऍडमिशन घेतलं. In the year 2019 she got admission in Hyderabad. आणि मग 2019 मध्ये हैदराबाद मध्ये तिला ऍडमिशन मिळालं. She says I was little hesitant and afraid because that was the first time I was going away from the church, going away from the family. Otherwise I was in a comfort zone under the comfort of parents. आणि ती म्हणती हा पहिलाच वेळ होता माझ्या जीवनातला जेव्हा मी माझं परिवार कुटुंब एवढंच नाही तर माझं शहरच सोडून जाणार होते आणि ते माझ्यासाठी खूप थोडंसं अवघड वाटलं. And she said when she went there it was a huge campus and there was a hostel attached to it. आणि ती म्हणती जेव्हा मी हैदराबादला गेले ते मोठं कॅम्पस होतं म्हणजे हॉस्टेलमध्ये मला राहायचं होतं, खूपच मोठं कॅम्पस असं होतं ते. And she had 1200 batchmates only in her batch. आणि तिच्या बॅच मध्येच 1200 बॅचमेट्स होते तिच्या बरोबर. And she was only alone there, but she always trusted on the God and all on the word of God that was shared by Pastor Peter and Pastor Jayashree. आणि बिलीवर या नात्याने ती एकटीच अशी तिथे होती, विश्वासू या नात्याने. आणि तरी सुद्धा ती म्हणते की मी त्या सर्व वेळामध्ये प्रभूवर विश्वास ठेवून राहिले. जे काही वचन मी पास्टरांकडून ऐकलेलं होतं एवढ्या दिवसांमध्ये त्या वचनाला मी धरून राहिले. And she says all my batchmates used to go for discos, pubs and hotels. आणि ती म्हणती माझ्या बरोबर जे सगळे जण होते ते हॉस्टेल मधले लोक नेहमी ती मुलं मुली पब्स मध्ये जायचे, डिस्को साठी जायचे, क्लब मध्ये जायचे. And when they used to ask, I used to just smile and leave it. आणि ते मला विचारायचे की तू चलती का, तेव्हा मी त्यांच्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य द्यायचे आणि बाकी काहीच बोलायचे नाही. And as soon as it happened that when they came to know that she is not going for all these parties and pubs, they always used to mock her. आणि मग जेव्हा त्या सगळ्यांना हे समजून आलं की अरे ही कुठेच भाग घेत नाही, कशामध्येच आमच्या बरोबर येत नाहीये, तेव्हा ते लोक सगळेजण तिची चेष्टा मस्करी करायला लागले आणि तिला नावं ठेवायला लागले. And then she says all my batchmates used to say this is the youth age and we should enjoy and do parties and when we become old we will do God. आणि ती म्हणते की माझे सगळे जे कलिग्स होते माझ्या बरोबरचे ते सगळे बॅचमेट्स मला म्हणायचे अगं आत्ताशी तू तरुण आहे, तरुणपणामध्ये पार्टी करायची, मज्जा मस्ती करायची, म्हातारे होशील तेव्हा देव करायचं. But she said I used to just stay calm and 1 year went by with all these ups and downs. आणि ती म्हणती मी फक्त शांत राहिले त्या सगळ्या वेळामध्ये 1 वर्ष अशाच प्रकारे मग निघून गेलं. And God was giving me comfort and solace and he was always encouraging me that be strong and I am with you. आणि प्रभू म्हणती प्रभू माझ्याशी नेहमी माझ्या हृदयाला सांत्वन देत होता, शक्ती देत होता आणि प्रभू माझ्याशी बोलत होता की तू शांत राहा, तू स्थिर राहा, प्रभू मध्ये हिम्मतवान राहा, मी तुझ्या बरोबर आहे. And in the year 2020 COVID hit and she had to come back home. आणि 2020 मध्ये कोविड आलं तुम्हाला माहितीये, मग तिला घरी यावं लागलं परत. And that time she was doing her internship. आणि त्यावेळेला तिचं इंटर्नशिप चाललं होतं. And when everything opened, आणि जेव्हा सर्व काही परत एकदा चालू झालं, all those people realized that there were no good companies coming for campus recruitment, there was low packages and there was no much hope. आणि मग त्यावेळेस सगळे जे कॉलेज मधले जे स्टुडंट्स होते त्यांना समजून आलं की या कोविडच्या काळामुळे आता काही चांगले रिक्रुटमेंट मिळत नाहीयेत आम्हाला आणि कॅम्पस मध्ये कोणी येत नाहीये, चांगले पॅकेजेस मिळत नाहीये. And there were no good profiles. आणि कुठलं चांगलं प्रोफाइल नाहीये. And everybody was such a panicky situation and they say whichever company comes you just take, don't look at the package, don't look at the profile but just take a job. आणि तिच्या बरोबर जे सगळे मुलं मुली होते ते सगळे म्हणत होते आता आपण अशी परिस्थिती आलेली आहे की जी कोणती कंपनी येईल, जे काही पॅकेज असेल काही विचार करायचा नाही, आपण ते घेऊ आणि नोकरीला लागू, कारण मिळेल का नाही माहित नाही. And but she says God was giving me comfort, God was giving me peace and God was saying you wait upon me and I will give you the best. पण ती म्हणती प्रभू माझ्या हृदयामध्ये मात्र शांती देत होता आणि प्रभू माझ्याशी बोलून हेच सांगत होता तू शांत राहा, तू स्थिर राहा, तू विश्वासात राहा, मी तुला सगळं काही पुरवेल. And it happened so that she waited for 9 long months. आणि मग ती म्हणती अशा प्रकारे मी 9 महिने वाट पाहिली.
and everybody was just taking whatever job came, but she waited upon the Lord. आणि ती म्हणते माझ्या बरोबर जे सगळे बॅचमेट्स होते ते सगळे जण जी कोणती नोकरी त्यांना ज्या कोणत्या कंपनीतून मिळत होती ती घेत होते आणि ते नोकरीला जात होते. And after waiting of 9 months, God tested her faith and God blessed her abundantly by giving her a job in Bank of America. आणि ती म्हणते 9 महिन्याच्या वाट बघण्यानंतर देवबापाने खरोखर मला इतकं सुंदर रीतीने आशीर्वादित केलं, मला नोकरी मिळाली बँक ऑफ अमेरिका मध्ये. And not only that, but that was the highest domestic package she got in the college. आणि संपूर्ण कॉलेज मधून फक्त तीच आहे की जिला सगळ्यात उत्तम पगाराची ही नोकरी मिळालेली आहे. And today she takes this opportunity to thank first of all God, thank our spiritual parents, Pastor Peter and Pastor Jayashri, for such sharing such an encouraging word that kept her alive, kept her motivated for all that testing times. आणि त्यावेळेला ती ही संधी घेत आहे. सगळ्यात पहिले प्रभूचे आभार मानते ती आणि त्यानंतर पास्टर पीटर, पास्टर जयश्री यांचे आभार मानत आहे की त्यांच्या या येणाऱ्या सगळ्या वचनांमुळे ती म्हणली या सर्व दिवसांमध्ये प्रभूने मला ताकद दिली आणि मला शक्ती दिली हे सगळं काही करण्यासाठी. I request Sister Nikita to speak few words, please. I'm here specially for all the youths. We should consider ourselves very privileged that at a very young age we know who Jesus is. We got the right word with the real man of God and woman of God. People out there are struggling a lot, but if you have Jesus, I'm telling it to youth, if you are waiting on God for anything, it's Jesus from whom you are expecting. So don't lose hope. Whatever you have heard, everything is truth. If I would if it would not have been pastor's word, I would have been depressed, because people, the youths are like pubs, clubs, discos, hookup bars. They used to call me and I used to say no, it's not my place. They used to say अरे ये क्या है, मतलब बाद में सब worship करना. They used to mock me. And then at times when because it's MBA, you have a lot of things to study, and there were 2 subjects which I couldn't study, but I was not able to cover it up. And every time when I used to come out my exam hall, I used to just passing marks God dete the wo 2 subjects ke liye, never made me fail. And I used to just smile and come, and they used to say paper अच्छा गया होगा. I used to say नहीं paper अच्छा नहीं था. They said you तू पागल है, paper खराब गया तू, still you have a smile on your face. I used to say that it's God, Jesus brought me till here, He's going to take care. I don't have to worry, because 1 mark could impact your CGPA and it could hamper your placement opportunities. Later, the second year when I came back, there was a word of God through Pastor Pa on Ash Wednesday that from your dry land you will go to your promised land. Entire word, when he started his word till the end, I was just crying because God was talking to me through him. And 2 years of testing period for me, including 9 months of waiting period on God for my placement. And at the end, God blessed me. Within a year, I got appraisal twice, I got awards. And it's not only the Bank of America is not the retail side, but the investor side, which I always wanted to do. So I give all glory and honor to Jesus. I want to tell all the youths that keep coming to the church, listen to the word of God. The word of God is not only for the adults, but it is more for the youths. Through your life, let other youths understand that Jesus is the real God. People out there are really struggling, and if you want your life to be really blessed, keep coming, listen to the word of God. I want to take this opportunity and thank Pastor Pa and Pastor Mama, rather especially Pastor Mama, because from the initial time I used to keep texting her, Lord, ye ho gaya, wo ho gaya, keep praying, and she was always there, and the support which you have given. So thank you so much. Thank you, Pastor, and thanks everyone for praying.